पुढारी न्यूजच्या बातमीची बच्चू कडून दखल घेण्यात आली आणि वंदना पगार यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केल्याने मुख्य सचिवांसोबत बैठक घेण्यात येणार आहे आणि नाशिकचे सीएस त्रासदायक ऐकलं तर ठीक नाही तर कानफाटात मारू असंही कडूंनी म्हटलंय। बच्चू कडू यांचा नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना असा इशारा देण्यात आलेला आहे आणि बाळू मारकड दिव्यांग नसताना प्रमाणपत्र देणाऱ्यांवर बच्चू कडू संतापल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। दिव्यांग नसून फायदा घेत असेल तर अफजल खानाच्या औलादी फाडल्या पाहिजेत असंही कडू यांनी म्हटलंय। माझी भेट झाली, त्यांच्यावर कारवाई पण सुचवली आपण। आज झालं तर आज पुन्हा भेट घेऊ आणि त्यांची एक बैठक पण आपण मुख्य सचिवाकडे लावण्याचा प्रयत्न करतोय। इथला सीएस थोडासा जो आहे तो खूप त्रासदायक आहे। पाहू, नाही मानलं तर कानपटी घालू। या सगळ्या याच्यावर आपणच कलेक्टर स्तरावर समित्या नेमलेल्या आहे। आता कलेक्टर कशा पद्धतीनं काम करतं मला माहीत नाही आणि आमची थोडासा सध्या हा 1.5 महिना आमच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा आणि महत्त्वाचा आहे। तरी आपण ते लक्ष घालू। म्हणजे मला असं वाटतं की कलेक्टरला जर लावलं नाही तर मग प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आंदोलन करून त्याला वेगळ्या प्रकारचं, कारण जे नाही आहे ते जे दिव्यांग नाही आहे ते जर दिव्यांगाचा फायदा घेणारी औलाद असेल तर ते अफजल खानासारखी फाडली पाहिजे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, बच्चू कडू संतापल्याचं पाहायला मिळत आहे, आक्रमक झालेले आहेत, काय इशारा दिलाय त्यांनी नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना? माहिती की वंदना पगार यांच्या ज्या व्यथेला वाचा पुढारी न्यूजनं फोडलेली होती आणि त्या सगळ्या दरम्यान वंदना पगार यांच्या संदर्भातली दखल देखील बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। एकूणच नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सह आरोग्य संचालकांनी देखील पत्रव्यवहार करूनही त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठीची जी टाळाटाळ होते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी इशारा दिलेला आहे। सांगून बघू, ऐकलं तर ठीक नाही तर कानपटात मारू अशा स्वरूपाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला बाळू मारकड यांना याच जिल्हा शासकीय रुग्णालयातनं प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं 47% इतकं, मात्र फेरपडताळणीमध्ये ते अवघे 1% आढळून आलेलं आहे। त्यामुळे दिव्यांग नसतानाही दिव्यांग प्रमाणपत्र दिलं गेलं कसं यावरून बच्चू कडू संतापले आणि त्यांनी थेट अफजल खानाशी तुलना करत त्यांचा सारखं फोडलं पाहिजे अशा स्वरूपाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये आगामी काळामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते, काय शासनाच्या माध्यमातून दखल घेऊन संबंधितांना ठपका ठेवत त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हो, बरोबर आहे किरण, मुख्य सचिवांसोबत सुद्धा बैठक होणार आहे। या बैठकीत काय होतं पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।